प्रेम मिळाल्यानंतर असं वाटतं की आता वरून पावलो. त्याचं कारण आम्हा सगळ्या गाणाऱ्यांची दैवत ही गोव्यातनंच आलेली आहेत. पहा, माझे प्रथम दैवत म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी, माझे गुरुजी. आज इथे मी बसून तुमच्याकडनं प्रेम मिळतंय, हा केवळ आणि केवळ फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे मिळतंय मला. त्या कारणाने मी गोव्याचा खूप ऋणी आहे. मंगेशकर कुटुंबीय असेल, शोभा गुरटू असतील, किशोरीताई असतील, केसरबाई असतील, आपल्या साखळीचे मला सांगितलं की रामदास कामत असतील. मी ना, मला जी गोष्ट त्याची सत्यता मला माहीत नाही, पण मला जी गोष्ट कळाली ती मी तुम्हाला सांगतो. संगीत मत्स्यगंधा हे अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केलेलं पहिलं संगीत नाटक, आणि त्यांचं रामदास काकांच्या आवाजावरती अत्यंत आत्मविश्वास होता. सुरुवातीला ते नाटक चटकन चाललं नाही, तर अभिषेकी बुवांनी आमच्या सांगितलं की रामदासच्या आवाजात ह्याची रेकॉर्ड काढा, ती ऐकून ऐकून लोक गाण्यांच्या प्रेमात पडून मग येतील की नाही पहा नाटकाला. आणि तसंच झालं. रामदास काकांच्या आवाजामध्ये मत्स्यगंधेतल्या टेपमध्ये अनेक गाणी आली, आणि त्यानंतर जो संगीत नाटकांमध्ये धुमाकूळ घातला गेला त्यामध्ये आमच्या अभिषेकी बुवांबरोबर त्यांच्या बरोबरीला अनेक नाटकांमध्ये रामदास कामतही होते. तर त्याच मत्स्यगंधेतलं रामदास काकांच्या आठवणी करता त्यांच्या गावात आलोय म्हणून एक छोटस शृंखला केली आहे संगीत मत्स्यगंधेतल्या काही गाण्यांची. पहा, तुम्हाला आवडती का? कलहजी